कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा। कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश। एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं केल्याप्रकरणी कामरावर गुन्हा। 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार। कामराला मुंबईमध्ये येऊन कोर्टामध्ये रीतसर जामीन मिळवणं आवश्यक। यापूर्वी दिलेल्या समन्सवेळी कामराची अनुपस्थिती। वकिलाकडूनच प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न आणि शिवीगाळ। कोल्हापूर कोर्टातून कोठडीसाठी नेत असतानाचा प्रकार। शिवीगाळ करणारे वकील पोलिसांच्या ताब्यात। न्यायालयामध्ये हल्ले होणं असंवैधानिक। अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंकडून प्रशांत कोरटकरवरील हल्ल्याची निंदा। सदावर्ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये तक्रार करणार। कुणाल कामराला 3rd डिग्री देण्याबाबत एक मंत्री बोलतो, मग शिवरायांबद्दल गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदा। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। नोकरीतील डील सोबतच वडिलांच्या अफेअरमुळे दिशा सालियन तणावामध्ये होती। यामुळेच दिशाची आत्महत्या। मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून मृत्यू संदर्भातले निष्कर्ष समोर। दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये अभिनेत्री दिशा पटनानी आणि अभिनेता मिलिंद सोमणी यांचा जबाब नोंदवणार। दिशा काम करत असलेल्या कॉर्नर स्टोअर कंपनीशी जाहिरातींसाठी दिशा पटाणी, मिलिंद सोमणी यांचा करार। बीडच्या मेळाव्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली। मराठा मेळाव्यात भाषणादरम्यान तब्येत बिघडली। बीडमधील हॉस्पिटलमध्ये जरांगेंवर उपचार सुरू। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी सुदर्शन गुलेला मारहाण केली। या अपमानाचा बदला घेण्यासाठी देशमुखला धडा शिकवायचा असं कृष्णा आंधळेनं सांगितलं। आरोपी जयराम साठे आणि महेश केदारचा जबाबातून दावा। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल। हा पहिला अर्थसंकल्प होता। योग्य वेळी 2100 देऊ, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचं विधान। 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा। निवडणुकीमध्ये कर्जमाफीचं बोललो, मात्र आता तशी परिस्थिती नाही। भविष्यामध्ये निर्णय घेऊ, अर्थमंत्री अजितदादा स्पष्टच बोलले। मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद मिटला। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असं नामकरण होणार। कुंभमेळ्यासाठी नवे कुंड, गोदावरी शुद्धीकरणावर भर, महाजनांची माहिती। ईदच्या दिवशी हिंदू मुस्लिम दंगल, जाळपोळ आणि बॉम्बस्फोटाचा इशारा। बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांवर निशाणा साधत एका अज्ञात व्यक्तीची ट्विटरवर पोस्ट। मुंबई पोलिसांनाही टॅग केलं, चौकशी सुरू। मुख्यमंत्री फडणवीस आज तुळजापूर, पंढरपूर आणि बारामती दौऱ्यावर। फडणवीस सकाळी तुळजापूरमध्ये दर्शन घेणार। 11:30 वाजता पंढरपूर आणि बारामतीमधील नरसिंहपूरमध्ये 2 वाजता असणार। गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेमुळे डोंबिवलीमधील वाहतुकीमध्ये उद्या मोठा बदल। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फडके रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोपर उड्डाण पूल आणि टिळक रोड बंद। म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा महाभूकंप। भूकंपामध्ये 144 जणांचा मृत्यू तर 732 जण जखमी झाल्याची माहिती। थायलंडमधील बहुमजली इमारतीही जमीनदोस्त। देशाला लुटणाऱ्यांवर पैसे परत करण्याची वेळ। ईडीकडून आजपर्यंत 22,000 कोटींची वसुली। ज्यांचा पैसा लुटला होता त्यांच्याकडे हा पैसा कायद्यानुसार पोहोचवला जातोय। पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर। 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार।